स्वामी समर्थांची अन्नपूर्णा लीला। फक्त एका भांड्यातलं अन्न आणि या थोड्याशा अन्नातून शेकडो जणांचं पोट कसं भरलं, चला जाणून घेऊयात। हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काळात घडलेल्या अशा अनेक लीला आजही भक्त परंपरेत सांगितल्या जातात। आजची कथा आहे अशाच एका अद्भुत अन्नपूर्णा लीलाची। त्या काळात अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा मुक्काम होता। दररोज दूरदूरून शेकडो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येत असत। एके दिवशी एका श्रद्धाळू भक्ताने स्वामींना आणि त्यांच्या सेवेकरांना भोजनाचा आग्रह केला। त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण तरीही त्याने मनापासून स्वयंपाक केला होता। घरात जितके धान्य होते त्यातून त्याने भाकरी, भाजी, आमटी आणि थोडासा भात बनवला। त्याचा अंदाज होता की जास्तीत जास्त 20-25 लोक जेवतील, पण दुपारपर्यंत परिस्थिती बदलली। स्वामींसोबत शेकडो भक्त त्या घराकडे येऊ लागले। घरातील मंडळींच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती। इतक्या लोकांना अन्न कसं पुरणार? घरातील स्त्री घाबरून म्हणाली, आता काय करायचं? एवढं अन्न तर काही क्षणात संपेल। तेवढ्यात श्री स्वामी समर्थ घरात आले। त्यांनी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि हसत विचारलं, काय ग, एवढी चिंता कशाची? त्या भक्ताने नम्रपणे उत्तर दिलं, महाराज, इच्छा मोठी होती पण अन्न कमी पडलं। स्वामी काहीच बोलले नाहीत। ते स्वयंपाक घराकडे गेले। त्यांनी अन्नाच्या भांड्यावर प्रेमाने हात ठेवला, क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाले, अन्नपूर्णेच्या घरी अन्न कधीच कमी पडत नाही। जा, वाढायला सुरुवात करा। घरातील लोक अजूनही साशंक होते, पण स्वामींची आज्ञा होती म्हणून वाढायला सुरुवात झाली। एकामागून एक भक्त जेवू लागले। 50 जण झाले, 100 झाले, 150 झाले, तरीही भांड्यातील अन्न संपत नव्हतं। वाढणाऱ्यांचे हात थकत होते, पण अन्न मात्र कमी होत नव्हतं। जेवायला आलेला प्रत्येक भक्त तृप्त होऊन उठत होता। अगदी शेवटचा भक्तही जेवून गेला। घरातील मंडळी धावत स्वयंपाकघरात गेली आणि आश्चर्याने थक्क झाली। पाहतात तर काय, भांड्यात अजूनही अन्न शिल्लक होते। घरातील स्त्रीच्या डोळ्यात अश्रू आले। ती स्वामींच्या चरणी पडली आणि म्हणाली, महाराज, हे कसं शक्य झालं? स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, जिथे श्रद्धा असते तिथे अन्नपूर्णा स्वतः वास करते। इतके बोलून श्री स्वामी समर्थ महाराज पुढच्या मार्गाला निघून गेले। पण त्या दिवसाची लीला उपस्थित प्रत्येकाच्या मनावर कायमची कोरली गेली। भक्तांनो, ही कथा केवळ अन्न वाढण्याची नाही, ही कथा आहे विश्वासाची। जिथे स्वार्थ नसतो तिथे कृपा असते, जिथे सेवा असते तिथे अन्नपूर्णा असते, आणि जिथे श्री स्वामी समर्थांची कृपा असते तिथे अभावाचं रूपांतर समृद्धीत होतं। श्री स्वामी समर्थ। जर आजची ही स्वामी लीला तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि VRS मराठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या भक्तिमय प्रवासाचा भाग बना। तुमचेही श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दलचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पुन्हा भेटूयात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणखी एका अद्भुत आणि प्रेरणादायी लीलेसह। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।